You are the chosen generation, a royal priesthood. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. जय ख्रिस्त, प्रेज द लॉर्ड. प्रियजन हो, यावेळेस आपण आपण एका विशिष्ट विषयावर देवाचं वचन पाहणार आहोत आणि तो विषय म्हणजे इब्री लोकासपत्र. आम्ही वॉक थ्रू द बायबल हा विषय शिकवतो. वॉक थ्रू द ओल्ड टेस्टामेंट अँड वॉक थ्रू द न्यू टेस्टामेंट. मग या ॲक्शनच्या द्वारे, हस्तकृतीच्या द्वारे शिकवलेल्या ह्या विषयामध्ये मी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन शिबिरं घेतलेली आहेत. एकही ऑर्गनायझेशन नाही, की ज्यामध्ये मी शिबिर घेतलं नाही. आणि बरेच कन्व्हेन्शन्स, ऑलमोस्ट ऑल कन्व्हेन्शन पण घेतलेले आहेत. तर ह्या गोष्टीचा उपयोग आपल्याला पवित्र शास्त्र समजण्यासाठी होतो. म्हणजे यातून होतं काय, की आपण अधिक देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये जाऊ शकतो. पवित्र शास्त्राविषयी आम्ही अनेक गोष्टी सहली घेत असताना सांगतो. प्रत्येक जे शास्त्रातलं पुस्तक किंवा ग्रंथ आहे, त्याचं महत्त्व एकदम वेगळ्या-वेगळ्या प्रकारचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तकं आहेत. नवीन करारामध्ये 260 अध्याय आहेत. जुन्या करारामध्ये उरलेले 989 अध्याय आहेत. आता ह्या प्रत्येकाला महत्त्व आहे. डिजिटली पण प्रत्येकाला महत्त्व आहे. हा शब्द इथं आला, तर इथंच का आला? आज आपण इब्री लोकासपत्राच्या संदर्भात पाहत आहोत. इब्री लोकाचं पत्र हे संत पावलाने लिहिलं, माहीत नाही. बर्नबाने लिहिलं, पुरावा नाही. अक्विला प्रिस्किलाने लिहिलं, पुरावा नाही. कुणी लिहिलं असावं माहीत नाही. परंतु हे पत्र पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याला असं वाटलं, की इन्क्लूड करावं आणि हे पत्र इन्क्लूड केलं. काही गोष्टी अपोक्रायफामध्ये आहेत, परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत पवित्र शास्त्रातल्या, याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा शिक्का मारलेला असल्यामुळं या शास्त्रलेखाच्या पलीकडं आतापर्यंत कोणालाच जाता येत नाही. कधी-कधी आरोप केले जातात, की तुम्ही बायबलमधले शब्द बदलले. नाही, कोणालाही हिंमत नाही बदलायची. कुणी बदलूच शकत नाही. कधी-कधी इमिडिएटली सजा मिळालेली आहे लोकांना इतिहासामध्ये, परंतु हे शब्द कुणी बदलत. आपण इब्री लोकाच्या पत्राविषयी पाहत असताना प्रत्येक पुस्तकाचं वैशिष्ट्य हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. तर ह्या पुस्तकाचं जे वैशिष्ट्य आहे, या ग्रंथाचं जे वैशिष्ट्य आहे, हे यामध्ये एक शब्द लेट अस म्हणजे मराठीमधून आपण, एकटा नाही आपण. आपण हा शब्द जास्त प्रमाणात आलेला आहे. आणि हा जो ग्रंथ आहे, याच्यामध्ये लेवीच्या ग्रंथातले जे रेफरन्सेस आहेत, संदर्भ आहेत, ते बहुतेक प्रमाणामध्ये आलेले आहेत. जसं की लेवीचं अशा प्रकारचं पुस्तक आहे, की त्या पुस्तकामध्ये 130 वेळेस अनक्लीन हा शब्द आलेला आहे, अनक्लीन. आणि पूर्ण बायबलमध्ये क्लीन किंवा होली हा शब्द, शुद्धता हा शब्द जवळ-जवळ 900 वेळेस आलेला आहे. जसं की वरून उतरून येणारं ज्ञान हे मुळातच शुद्ध असतं. इथूनच सुरुवात झालेली आहे. तर आपण आपण ह्या शब्दावर आज मनन करणार आहोत काही क्षण. तर पहिलं पवित्र अभिवचन इब्रीकराचं पत्र किंवा इब्री लोकाचं पत्र याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन, आपण भिवूनच वागू. आता आपण सर्वांनी मिळून भिवून वागू. देव आपल्याला युनिटीमध्ये पाहू इच्छितो आणि देवाचं वचन सांगतं, स्ट्राईव्ह टू कीप द युनिटी. ऐक्याचं जे बंधन आहे ते प्रीतीमध्ये राखण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे पती आणि मग पती आणि पत्नी आणि प्रभू हे यांचं तिघांचं ऐक्य आहे. त्याला आपण ऐक्य आणि मग नंतर त्रैक्य म्हणतो. जर तुम्ही त्रैक्यात राहाल, तर तुम्ही ऐक्यात राहाल. जर तुम्ही ऐक्यात राहाल, तर मग तुम्ही त्रैक्यात राहू शकाल, असं पण आहे. मग म्हणून आपण भिऊनच वागू. अर्थात परमेश्वराचं भय हे आपल्या सर्वांसाठी हे आज्ञाधारक पण आहे. जर त्याचं भय आपल्या जीवनामध्ये आहे, तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. उदाहरणार्थ, हनोक देवाबरोबर चालला. त्याला त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली, की तो देवाला संतुष्टीत असे. त्याच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं, म्हणून तो 300 वर्ष देवाबरोबर चालला नंबर 1. आणि मग त्यानंतर त्याचे लेकरं-बाळं आशीर्वादित झाली. त्याचा जो मुलगा आहे, तो जगामध्ये हनोक ह्या शब्दाचा अर्थ होतो टीचर किंवा मग कमिटेड किंवा समर्पित असं होतो. आणि त्याचा मुलगा मतुशलह म्हणजे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे. तर तो वीराच्या हातातील बाण आणि तो 969 वर्ष पवित्र शास्त्रामध्ये माणसांमधून इतकं लांबपर्यंत जीवन जगलेला तोच व्यक्ती आहे. कारण ह्याचा बाप मतुशेलाचा बाप अ, अ, हनोक हा देवाबरोबर चालला. त्याला देवाचं भय होतं. म्हणजे देवाचं भय जर आई-वडिलांना आहे,
तर त्यांचे लेकरं, पुत्र-पौत्र आशीर्वादित होतात. आणि मग या ठिकाणी आपण भिवूनच वागू. आपण भिवून वागू. एकटं आता एलिया एकटा होता, पण तो प्रभावी होता. आता आपण सर्वजण आहोत. सध्याला आपण सर्वजण आहोत. आणि मग एकट्या-एकट्याने प्रभूने पाठवताना पण 2 बाय 2 लोकं पाठवलेले आहेत. म्हणून एकट्या-एकट्याने शक्यतो सेवा पण करू नका. मी महाराष्ट्रभर, इंडियाभर सेवेसाठी फिरत असतो. मी तुम्हाला पण विनंती करेल, की माझ्या संपर्कात राहा. तुमचा नंबर द्या. मी तुमच्या संपर्कात राहील आणि आपण सर्वजण मिळून म्हणजे तुम्हाला जर इच्छा असेल तर आम्ही मिशनरी सेवेकरता किंवा आमच्या सेमिनार्स घेण्याच्या सेवेकरता आम्ही तुम्हाला आमच्याबरोबर घेऊन जाऊ इच्छितो. नो प्रॉब्लेम. परंतु आपण आतापर्यंत मी पुष्कळदा बऱ्याच माझ्या सेवेतल्या सहकाऱ्यांना माझ्याबरोबर सेवेला घेऊन गेलेलो आहे. मग काही अनुभव कटूपणा असतात, काही अनुभव खूपच चांगले असतात, काही अनुभव खूपच चांगले असतात. म्हणजे सत्कार आणि धुत्कार ह्या दोन्ही पण गोष्टी असतात. परंतु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. जे होईल ते अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. मग या ठिकाणी आपण पाहतो नंबर 1 4:1 इब्री लोकासपत्र 4था अध्याय 1लं वचन. आपण भिवूनच वागू. आपण भय धरतच आहोत, परंतु आपण सर्वजण मिळून परमेश्वराचं भय बाळगूया. नंबर 2चं पवित्र अभिवचन आपण पाहणार आहोत. इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय आणि 11 वचन. परमेश्वराच्या विसाव्यामध्ये येण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण विसाव्यामध्ये येण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्ही शब्बात कीपर ह्या शब्दाचा अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये नेहेम्या आहे, एज्रा आहे, देवाचे सेवक आहेत, जे एकत्र येऊन त्यांनी परमेश्वराची सेवा केली. आपण आपण त्या अ, 20व्यात येण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही जर एज्राचं उदाहरण पाहिलं, तर त्याने त्याने ते लोकं जवळ घेतले आणि मग तो ढाळाढाळ रडला, लोकं ढाळाढाळ रडले. त्यांनी वचनाला महत्त्व दिलं आणि सर्वांनी मिळून मग त्यावेळेस संजीवन आलं. धाय-धाय पवित्र शास्त्र सांगतं, ते धाय-धाय रडले. त्यानंतर नेहमीच्या उदाहरणात जर आपण पाहिलं, तर त्याला ती बातमी समजली, की यरुशलेमेची कोट पाडलेले आहेत आणि वेशी जाळून अग्नीने भस्म केलेले आहेत. मग तो खाली बसला आणि प्रार्थना केली आणि मग राजा त्याची जी ड्युटी होती, ती पॅलेबदार म्हणून, कप बेअरर म्हणून इम्पोर्टंट ड्युटी होती. नाहीतर मग शिरच्छेद झाला असता, जर काही चूक झाली असती तर. परंतु त्याने त्या लोकांना बरोबर घेतलं आणि 52 दिवसामध्ये त्याने कोट बांधला. म्हणजे आपण 20व्यात येऊ. आपण 20व्यात येऊ. आपण आपण सर्वजण जर एकत्र आहोत, तर आपण 20व्यात येऊया. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत, की आपण पत्कर दृढ धरून राहू. इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय आणि 14 वचन. पत्कर दृढ धरून राहू. आता आपण सर्वांनी ख्रिस्ताचा पत्कर केलेला आहे आणि आपलं जीवन असं असायला नाही पाहिजे, की कधी भुला कधी याद किया. जे आज्ञापालन आपल्याला सांगितलेलं आहे, ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी तर करेलच, परंतु माझ्याबरोबर माझे जे सहकारी आहेत, त्यांना देखील मी WhatsApp ग्रुपवर सांगेल, की आपण चर्चला जाऊया किंवा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की आपण अ, अ, तो पत्कर दूर धरून राहूया. फॉर एन एक्झाम्पल एक जगिक उदाहरण तुम्हाला सांगतो. एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती तिच्या त्या सासरी गेली, तर मग म्हणजे ती फ्लरिश होऊ शकते. परंतु जर ती तत्राता घरी पळत असेल, आई-वडिलांच्या घरी माहेराला पळत असेल, तर मग ती दृढ धरून राहिलेली नाही. मग पुढचं जे आशीर्वाद आहेत, लेकरं-बाळं होणं किंवा पुढच्या गोष्टी सगळ्या सेटल होणं, याला वेळ तरी लागतो किंवा काहीतरी अ, ड ड थोडंसं प्लस मायनस तरी होतं. म्हणून जर आपण एखाद्या मुलीने एखाद्या विशिष्ट कुटुंबात लग्न केले, तर तेव्हा ते पत्कर दृढ धरून राहावा लागतो. तसंच आता आपण पत्कर दृढ धरून राहूया. मग ज्या मंडळीमध्ये देवबापाने तुम्हाला ठेवलेलं आहे, तर नेहमीचा ग्रंथ याचा 10वा अध्याय आणि 39 वचन सांगतं आणि आम्ही आपल्या देवाचं मंदिर सोडू नये. तर ते पत्कर दूर धरून ठेवा. जिथं देवाने तुम्हाला ठेवले त्या ठिकाणी. पुष्कळ ठिकाणी असं होतं, की इकडं पळ, तिकडं पळ, तिकडं पळ. परंतु देवाचं पवित्र वचन आपल्याला अशा प्रकारे सांगतं, की स्वस्थान सोडून भटकणारा पक्षी हा कोटे सोडून भटकणाऱ्याप्रमाणे आहे आणि म्हणून पत्कर दृढ धरून राहा. जो पत्कर आपल्याला प्रभू येशूचा मिळालेला आहे, तो पत्कर आपण दृढ धरून राहणार आहोत. त्याचप्रमाणे इब्री लोकाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 16व्या वचनामध्ये पुन्हा एक वार आपण धैर्याने कृपेच्या राजास्थानाजवळ जाऊया. मला हे सांगा, आपल्याला धैर्य आहे? तुम्हाला असेल, मला कोणतंच धैर्य नाही प्रभूसमोर यायला. कारण माझं जर जुनं जीवन मी पाहिलं, तर ते खूप पापाने भरलेलं होतं. बऱ्याच प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, की आपल्याला ती हिंमत नाही. परंतु देवबापाने कृपा पुरवली. भीत-भीत आणि कापत-कापत आपण तिथे आलेलो आहोत. तर आता आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. आपल्याला तशी हिंमत नव्हती. एवढा मोठा तो महान देव, तो लक्ष द्या, जलाचं माप हे चुलक्याने घेतो. याला चुलका म्हणतात. याला ओंजळ म्हणतात. तो चुलक्यानेच जलाचं माप घेतो. तो वितीने आकाश मोजतो आणि तोच टेकड्या तराजूने तोलतो. अशा प्रकारचा तो महान परमेश्वर आहे आणि मग त्याच्यासमोर आपण आपलं बुद्धी, युक्ती, शहाणपण
आणि मग मोठ्या गोष्टी आणि मग छोट्या गोष्टी आपण नाही त्याच्यासमोर काही मांडू शकत. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक मल्याळी माणूस होता आणि तो केरळाच्या समुद्र किनाऱ्यावरून फिरत होता आणि त्याला देवाचे दोष काढायचे होते. आणि मग त्याला एक दोष दिसला तो म्हणजे छोटंसं टरबुजाची वेल त्याला सापडली आणि त्याला भलं मोठं टरबूज लागलेलं पाहिलं आणि त्याने स्वर्गाकडे हात केला आणि म्हटलं, की गॉड तुझी ग्रेट हो, पण ही एक गलती तुझ्या झालेली आहे देवबापा, की जर मी या ठिकाणी असतो उत्पत्ती करायला, तर छोट्या झाडाला छोटं फळ लावलं असतं आणि मोठ्या झाडाला मोठं फळ लावलं असतं. आणि मग छोट्या झाडाला त्याने मोठं फळ लावलेलं देवाची एक दोष त्याने काढला. नंतर तो अजून थोडासा पुढे गेला. 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं आणि पुढे गेल्यानंतर एक छोटीसं एक मोठंसं झाड त्याला सापडलं. ते झाड होतं सुपारीचं आणि सुपारीच्या झाडाकडे तो पाहत होता आणि पुन्हा एक वार तो देवबापाला म्हटला, की "देवा, ही तुझी दुसरी मिस्टेक किंवा गलती, की छोट्या झाडाला मोठं फळ आणि मोठ्या झाडाला छोटं फळ. अशी छोटीशी सुपारी तू मोठ्या झाडाला लावलेली आहेस." आणि तो वर पाहतच आहे, तितक्यात एक सुपारी छोटीशी सटकली आणि त्याच्या डोक्यावर पडली आणि मग त्याच्या लक्षात आलं, की जर ते टरबूज तिचं असतं तर काय झालं असतं? त्याचा कार्यक्रम झाला असता. टरबूज जर डोक्यात पडलं असतं तर. मग त्याने देवाची माफी मागितली, की "देव बाप्पा, तू जे काही करतोस ते सगळं बरोबर आहे. मी दोष काढण्याचा प्रयत्न करणार नाही." आता या ठिकाणी आपण काय शिकतो, की आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. आपण, आपण, आपण सर्वजण मिळून आणि ह्या फेलोशिपमध्ये आशीर्वाद असतात. त्याचप्रमाणे इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय आणि पहिलं वचन, आपण प्रौढतेप्रत जाण्याचा प्रयत्न करू. प्रौढतेप्रत. मित्रांनो, जर आपली वाढ झाली नाही तर स्पिरिच्युअली तर त्याला स्पिरिच्युअल डार्कनेस म्हणतात किंवा आध्यात्मिक खुजेपणा म्हणतात. आपण प्रभूमध्ये वाढत असताना आपली प्रत्येकाची वाढ व्हायला पाहिजे. आणि संत पाऊल पण अशा प्रकारे म्हटले, की तुझी प्रगती सर्वात दिसून यावी म्हणून यामध्ये तू घडून जा. पवित्र शास्त्रामध्ये तू घडून जा असं देवाचं वचन सांगतं. मग आपली प्रगती दिसून यायला पाहिजे आणि मग आपण प्रौढ व्हायला पाहिजे. आपण लहान होतो ओके. आता ज्या वयात तुमचं तारण झालंय इथपर्यंत ठीक आहे. परंतु आपलं पवित्र शास्त्र वाचन, त्याचप्रमाणे मग अ, गीत गायन, त्याचप्रमाणे मग प्रार्थनाशील जीवन आणि पवित्र जीवन जगणं आणि प्रभूबरोबर चालणं आणि मग येत्या दिवसामध्ये तुम्ही देखील एक चांगले नावाजलेले सेवक होणं. आपण सर्वजण कारण देव अशा प्रकारे म्हटला, "आय विल मेक युअर नेम बिग." उत्पत्तीचा ग्रंथ याचा पहिला 12वा अध्याय आणि पहिल्या 3-4 वचनामध्ये. आपल्याला आपलं मोठं नाव करण्याची काही गरज नाही. आपल्याला आपल्या जास्त जाहिराती करण्याची काही गरज नाही. मी स्वतः पण चांगली सेवा करत आहे. परंतु जाहिराती 99% नसतात. फक्त प्रार्थना करा, अमुक ठिकाणी आहे आणि मग फारशी जाहिरातबाजी नको. मला आणि तुम्हाला पण. आपल्याला आपलं स्वतःचं नाव मोठं नाही करायचं. तू बढता जा मैं कम होता हूँ. तो त्याचा त्याचा तो वाढला जाऊ देत किंवा त्याचा गौरव होऊ देत आणि आपला ऱ्हास व्हावा ही आपली इच्छा आहे. परंतु देवाचा आत्मा कंट्रोलमध्ये आहे. आता या ठिकाणचं आपलं जे वचन आहे, आपण प्रवृत्तीपर्यंत जाऊया. मग आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपण बाप्तिस्मा घेतला नसेल, तर कृपा करून तुम्ही बाप्तिस्मा घ्या. त्यानंतर जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला असाल, गुडघ्यावर जा आणि देव तुम्हाला त्या पवित्र आत्म्याने भरल. कारण मी रिसेंटली ब्रदर दिनाकरण साहेब यांची एक क्लिप ऐकली आणि ते म्हणत आहेत, "आय वॉन्ट द होली स्पिरिट ओ लॉर्ड." आणि देवबापांनी त्यांच्या प्रार्थना ऐकल्या आणि त्याला पवित्र आत्म्याने भरलं आणि मोठी सेवा करण्यासाठी देवाचे एक उत्तम दास बनण्यासाठी देवाने कृपा पुरवली. आपण त्या प्रवृत्तीप्रत जाऊया. त्यानंतर आपण जवळ येऊ. इब्री कराचं पत्र याचा 10वा अध्याय आणि 22वा वचन. आपण जवळ येऊ. मग कोणाच्या जवळ येऊ? आपण जवळ येऊ. देवाच्या जवळ येऊया. म्हणजे आपण लांब आहोत का? हो. आपण आपल्या विचाराने, आपण आपल्या आचाराने, आपण आपल्या कृतीने मोशे उक्तीत आणि कृतीत पराक्रमी संदेष्टा होता. तो पराक्रमी संदेष्टा होता. त्यानंतर अम्माऊसच्या रस्त्यावर जे 2 लोकं चालले होते, ते प्रभूबरोबर बोलत असताना त्यांच्या अंतःकरणातून उकळी फुटत होती आणि मग ते म्हटले, "हा पराक्रमी संदेष्टा कोणीतरी आहे." तसं देवबाप आपल्याला तो पराक्रमी संदेष्टा तेव्हा करतो, जेव्हा आपण अधिक परमेश्वराच्या जवळ जातो.